तर आपण चाललो होतो जॉनी लेवल घेऊन, त्याला पण काय पळत नव्हतं. मग त्याचा गेअर टाकला, म्हटलं जेवढे गेअर आहे तेवढेच गेअर पळ, जास्त पळ. तर जय श्रीराम भावांनो, आपण आलो होतो नांदूर शिंगोट्याच्या पेट्रोल पंपवर आलो. तर पहिले आता आपल्या गाडीची पेट पूजा करून टाकली. ती बोलली मालिक आपल्याला काहीतरी होऊ द्या. म्हटलं बरं ठीक आहे. पेट्रोल पंप तिची तर पेट पूजा झाली होती. तर आता आपली पण पेट पूजा करायला आपल्याला डायरेक्ट अकोल्याला जावं लागलं. मग अकोल्यात आलो तर खंडोबाहून दादा तर आधीच निघाली, म्हणणे आधी आमची पेट पूजा होती. आता आपण पण पेट पूजा करून घेतली एकदा. आम्ही तर पेट पूजा करून निघालो होतो. आता आपल्याला जिकडे जायचंय ना रोप आणायला, तिकडं चाललोय आपण बरं का. खरं तर आपण रोप आणायला चाललो, त्याच्यात तर आम्हाला माकड पण आडवं गेलं. तर म्हटलं खरंच होतं का माकड, ते दोघांनी तर पाहिलं पण मी तर काय पाहिलं नव्हतं. म्हटलं माकडच होतं. आपल्याला घरूनच निघताना खूपच टाइम झाला होता. त्याच्यात आपली आत्या पण इतकी चिडून गेली. आपण वावरत पोहोचलो नाही तर अण्णांनी आपल्यावर केली फायरिंग केली चालू म्हणे आता घे रोप उपटायला. बरं म्हटलं ठीक. त्याच्यात तर आपल्या आत्यानी पण फायरिंग चालू करून दिली. म्हटलं आता गप राहण्यातच माझ्या. त्याच्यात आपल्या गावातले लोक पण आले, तर आलेच होते रोप घ्यायला. पण आता आपलं रोप झालं होतं. मग आपली गाडी लोड करून आपण गाडी बाहेर पण काढून गेली. बाहेर काढून आपण डायरेक्ट आपल्या बहिणीची इथं जाणार होतो. मग त्यांच्या इथं जायलाच आपल्याला खूपच टाइम झाला होता. आपण आपल्या बहिणीच्या नात्याच्या इथं तर आलो. आपली बहीण नाते एकाच ठिकाणी दिलेले आहे. मग त्यांना भेटून आपण डायरेक्ट आपल्या घरी जाणार होतो.